श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कुटुंबाची एक कुलदैवत किंवा कुलदेवी असते. आपल्या पूर्वजांनी ज्या देवीला आपली आराध्य दैवत मानले, ज्या देवीची पिढ्यानपिढ्या पूजा केली जाते, त्या देवीला आपण कुलदेवी म्हणतो. अनेक कुटुंबामध्ये आषाढ महिना संपण्यापूर्वी श्रावण सुरू होण्याच्या आसपास कुलदेवीची पूजा करून ओटी भरण्याची परंपरा आहे. पण ही ओटी नेमकी का भरतात? ओटीमध्ये कोणते पदार्थ ठेवावेत? कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरावी? घरी ओटी भरता येते का? महिलांनीच ओटी भरायची का? सर्वात महत्त्वाचे, कुलदेवीची ओटी भरल्याने काय धार्मिक महत्त्व मानले जाते? या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. कुलदेवी म्हणजे काय? तर आपल्या कुटुंबाची पारंपरिक देवी. आपल्या पूर्वजांनी ज्या देवीची श्रद्धेने उपासना केली, तिचे मंदिर ज्या ठिकाणी आहे किंवा ज्या देवीला आपल्या कुळाचा आराध्य दैवत मानले जाते, ती आपल्या कुटुंबाची कुलदेवी असते. काही कुटुंबामध्ये देवी भवानी, अंबाबाई, रेणुका माता, महालक्ष्मी, तुळजाभवानी, सप्तशृंगी किंवा इतर देवीचे कुलदैवत म्हणून पूजा केली जाते. मात्र प्रत्येक कुटुंबाची कुलदेवी वेगळी असू शकते. आपल्या घराण्यात ज्या पद्धतीने कुलदेवीची पूजा केली जाते, तीच पद्धत शक्यतो पाळावी. आषाढ महिना हा हिंदू पंचांगातील महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यात अनेक धार्मिक पूजा, व्रत आणि देवदर्शन केले जाते. आषाढ संपूर्ण श्रावण सुरू होण्यापूर्वी काही घरामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करून तिची पूजा केली जाते, ओटी भरली जाते. आखाड म्हणून तिला नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे देवीप्रती कृतज्ञता, श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्याची एक परंपरा पद्धत आहे. यामागे अशी धार्मिक भावना असते की हे कुलदेवी, आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू दे, आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदू दे. आमच्या पूर्वजांनी ज्या श्रद्धेने तुमची सेवा केली, ते परंपरा आमच्याकडूनही जपली जाऊ दे. म्हणून आषाढ महिना संपण्यापूर्वी कुलदेवीची पूजा केली जाते, कुलदेवीची ओटी भरली जाते. हे अनेक कुटुंबामध्ये श्रद्धेने परंपरा आहे आणि आपल्या परंपरेमध्ये स्त्रियांच्या ओटीला विशेष महत्त्व आहे. देवीला ओटी भरताना साडी किंवा खण, नारळ, सुपारी, हळद, कुंकू, फळे किंवा आपल्या कुलदेवीनुसार इतर वस्तू अर्पण केल्या जातात. या केवळ वस्तू नसून त्यांना धार्मिक म्हणजे हळदी कुंकू सौभाग्य आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. तसंच नारळ हा शुभच आणि पूर्णत्वेची प्रतीक मानले जाते. सुपारी मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते. फळे निसर्गाच्या कृपेचे, समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वस्त्र किंवा खण देवीप्रती आदर किंवा सन्मानाचे प्रतीक. ही कुलदेवीची ओटी ही आषाढ महिन्यातील एखाद्या शुभ दिवशी ओटी भरली जाते. मंगळवार, शुक्रवार. घरामध्ये आषाढ अमावस्या, पौर्णिमा किंवा आपल्या कुलाचारातील ठराविक दिवस महत्त्वाचा मानला जातो. काही जण मंदिरात जाऊन ओटी भरतात, तर काही जण घरी देवीची पूजा करून ओटी भरतात. जर आपण आषाढ महिन्यातील कुलदेवीची ओटी ही कशी भरावी, तर आपल्या घराच्या परंपरेनुसार घरी कुलदेवीची ओटी भरायची असेल तर सर्वप्रथम घर आणि पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या. सकाळी लवकर उठून स्नान करून कपडे स्वच्छ परिधान करून देवीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून जागी ठेवा. समोर पाट किंवा चौरंग ठेवा, त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा. देवीसमोर दिवा आणि अगरबत्ती लावा. त्यानंतर देवीला हळदी कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करा. आपण ओटी भरताना साधारण वस्तू घ्याव्यात. खण किंवा साडी घ्यावी, साडीचा तुकडा घ्यावा. नारळ, सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा, फुले, फळे, धान्य किंवा तांदूळ. दक्षिणा काही
काही ठिकाणी खण ओटीमध्ये नारळ आणि सुपारी मुख्य मानले जाते, म्हणून आपल्या परंपरेनुसार ओटी भरावी. ओटीसाठी साहित्य घ्यावेत. ओटी भरताना आपल्या कुलदेवी माता आमच्या कुटुंबावर सदैव तुमची कृपा राहू दे. घरातील सर्वांना समृद्धी, सुख, समृद्धी, आरोग्य, सुख आणि शांती लाभू दे. आमच्या घरात प्रेम आणि एकोपा राहू दे. आमच्या हातून कोणाचाही वाईट होऊ नये आणि सत्कर्म करण्याची शक्ती आम्हाला मिळू दे. अशा प्रकारे ओटी भरताना म्हणावे व आरती करावी, नैवेद्य दाखवावा, सर्वांना नमस्कार करून प्रसाद द्यावा. जर आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याने धार्मिक श्रद्धेनुसार कुलदेवीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण राहावे अशी भावना असते. देवीसमोर प्रार्थना केल्याने मनाला आधार आणि समाधान मिळते. ओटी भरताना दिखावा करू नका. देवीला प्रसन्न करण्यासाठी मोठा खर्च करणे आवश्यक नाही, परंतु श्रद्धेने किंवा त्यांच्या पूजा पद्धतीने जर आपण पूजा केली तर त्याचे आपल्याला चांगल्या प्रकारचे फळ भेटते. परंतु तुम्ही श्रद्धेने करा, थट्टा करू नका. पूजा करताना मन शांत ठेवा. जर तुमची कुलदेवी गावात किंवा दुसऱ्या ठिकाणी असेल आणि आषाढ संपण्याआधी मंदिरात जाणे शक्य असेल तर कुटुंबासह देवीचे दर्शन घेऊ शकता. मंदिरातील नियमानुसार आपल्या ओटीचे सामान घेऊन जा. देवीसमोर ओटी अर्पण करावी, आरती करून प्रसाद घ्यावा. अशा प्रकारे आपण या आषाढ महिना संपण्याआधी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. तर तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी तुम्ही ओटी भरू शकताय. आता का भरतात याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आपल्या घराची, कुटुंबाची सुख समृद्धी, घरात सुख शांती समृद्धी आणण्यासाठी जरुरी आहे. त्याचबरोबर कशी भरावी, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असे. खणा नारळाची ओटी असते, काही ठिकाणी कशी असते, त्या पद्धतीने तुम्ही तुमची ओटी देवीची भरू शकता. काय साहित्य लागते ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. अशा प्रकारे आपण आपल्या कुलदेवीची आषाढ महिना संपण्या अगोदरच तुम्ही कुलदेवीची ओटी भरावी. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला, काय वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका.